ताट घेऊन फिर ते घेते आपल्या हाताने idam me yakinam hontu sukhitam hontu yakayo idam me yakinam hontu sukhitam hontu yakayo idam me yakinam hontu sukhitam hontu yakayo एवमेव इतोदिनं पेतानुपपति एवमेव इतोदिनं पेतानुपपति आकाशस्थाच भूमठा देवा नागा महित्तिका पुण्यंकं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनम् आकाशस्थाच भूमठा देवा नागा महित्तिका पुण्यंकं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनम् आकाशस्थाच भूमठा देवा नागा महित्तिका पुण्यंकं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति अनिच्छावत संखारा उपादय धम्मिनो उपचित्वा निरुच्छन्ति तेषाम् उपोत्सवो सुखो साधु 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 इच्छितं पठितं क्रियक्षिपमेव समीक्षतु सर्वे पुरेन्तु चित्तसङ्कल्पः छन्दो पण्डरसो यथा भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वभूतानुभावेन सदा सोऽधि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा सोऽधि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽधि भवन्तु ते सर्वतीरो विनश्यन्तु सर्वरोगो विनश्यन्तु माते भवत्वन्तराय सुखी दीर्घायुः भव जनतेची आली आहे त्यांच्याही आशीर्वादाने या ठिकाणी हा जगन्नाथ आपण संपन्न करत आहोत त्यांच्याही मंगल सहभागाने आपण करण्यासाठी आहोत असं मला सकाळी या ठिकाणी वाटतं माझ्या बोलणं मी उपस्थित झालेला आहे विनम्रतापूर्वक त्यांना मी माझ्या सर्वांसोबत आपल्या सर्वांसोबत मी वंदामी असं म्हणून त्यांचं स्वागत करते या ठिकाणी कालकथित मातोश्री केशरबाई केवलजी आढाव यांच्यासाठी ते स्वतः या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट जगन्नाथ आढाव साहेब आणि त्यांच्या परिवाराकडून हा धम्मविधी जलदान विधी पुनर्वसन कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आदरणीय काकासाहेब आदरणीय जयंत साहेब या ठिकाणी उपस्थित सन्मानित मान्यवर अपेक्षा नातेवाईक पाहुणे मित्र परिवार संपूर्ण त्यांचे गावचे अतिथी या ठिकाणी असलेली स्वतः उपस्थित डॉक्टर ज्योत्स्ना पवार धर्मसभे सूचनाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थी पालक यांच्या या सर्वांच्या वतीनं कालकथित केशरबाई आढाव या मातोश्रींना त्यांच्या वयाच्या झालेल्या 95व्या निधनानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना विनम्रतेने आदराने विनम्रतेने श्रद्धांजली आदरांजली
व्यक्त करते की ते एवढ्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला धम्मविधीचा अत्यंत उपरोक्त पद्धतीने यथोचित पद्धतीने त्यांनी केलेला आहे. म्हणूनच ॲडव्होकेट आदरणीय आढाव साहेब जगन्नाथ आढाव साहेब यांच्या परिवारातले त्यांचं श्रेष्ठ ठरलेलं हे धार्मिक योगदान त्यांनी यथोचितरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून त्यांच्या मातोश्रींचे त्यांना असलेले आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त होत आहेत आणि त्यांचं असंच अनुसरण त्यांच्या परिवाराकडून व्हावं ही मी या ठिकाणी उपासिका म्हणून या ठिकाणी मान्य करते. ते निश्चितपणे त्यांच्याकडून होणारच आहे. हा पवित्र महिना या ठिकाणी आपण बसलेले सर्व उपासक आणि उपासिका मला एक जाणीव करून द्यायची आहे की आजचा दिवस जो आहे आजचा दिवस आहे पौर्णिमेच्या दिवसाचा. पौर्णिमा म्हणजे 2 दिवसांनी माघ पौर्णिमा आहे. माघ महिन्याची पौर्णिमा म्हणजे माघ महिना हा पवित्र भिक्खू संघासाठी पवित्र उपासकांसाठी पवित्र धर्म कार्यासाठी अत्यंतिक असा महत्त्वाचा आहे. तो यासाठी की 2 दिवसांनी येणारी माघ पौर्णिमा आहे. भगवंतांनी आपल्या उपदेशात 2,500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की तुम्हाला मिळालेलं हे मनुष्य जीवन जे आहे हे जे मनुष्य जीवन हेच तुमच्या जीवनाचं तुमच्या जगण्याचं तुमच्या आनंदाचं तुमच्या कल्याणाचं हे अंतिम असं सत्य आहे. हे अंतिम सत्य तुम्ही निश्चितपणे स्वीकारायचं आहे. कारण आपण सहजच म्हणतो इथे सहजच आपण गाथा म्हणतो अनिच्छावत संखारा उपादो यधमिनो उपजित्वा निरुच्यन्ति ते समको समोसो. पण सहन करताना मात्र त्याचा त्रास होतो. पण भगवंतांनी 2,500 वर्षापूर्वी हेच जीवनाचं अंतिम सत्य सांगितलेलं आहे की अंतिम सत्य हे जीवन हे नश्वर आहे. ते तुम्हाला स्वीकारायचं आहे. पण ते आनंदाने तुम्हाला ते स्वीकारायचं आहे. म्हणजे तुमच्या जीवनात तो आनंद निश्चितच मिळतो. हे हाच धम्माचा उपदेश आहे. मी आता उल्लेख केलेली जी माघ महिन्याची पौर्णिमा 2 दिवसांनी येणार आहे या माघ महिन्याच्या पौर्णिमेला भगवंतांनी स्वतः आपल्या शिष्यांना उपदेश देताना असे तुमच्या माझ्यासाठी सगळे अनुयायी शिष्य जेव्हा भगवंतांसमोर बसले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की शिष्यांनो तुम्ही लक्षात ठेवा आज माघ महिन्याची पौर्णिमा आहे. यानंतर येणाऱ्या 3 महिन्यानंतरच्या पौर्णिमेला अर्थातच वैशाख पौर्णिमेच्या मध्यरात्री माझं स्वतःचं महापरिनिर्वाण होणार आहे. माझं महापरिनिर्वाण झाल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत मी तुमच्यासोबत जो सहवास आपल्याला लाभला आहे 80 वर्ष मी तुमच्यासोबत जी सुखाने जगलो आहे तुम्ही माझ्या सेवेत गुंतला आहात. त्यामुळे तुम्हाला माझ्याविषयी असणारी आस्था आदर तळमळ जाणीव आपुलकी आणि प्रेम ही नष्ट होणार नाही आणि माझ्या जाण्याने दुःखावे होऊन तुम्ही इतके दुःखित होणार आहात इतके व्यथित होणार आहात. पण तसे न करता शिष्याकडे लक्षात ठेवा माझा जरी वियोग तुमच्यापासून होणार असला तरी तो निश्चित आहे तो तुम्ही स्वीकारा. पण माझ्या नंतर आतापर्यंत जी 80 वर्षाची आयुष्य मी तुमच्यासाठी जगलो आहे ज्या वयोपर्यंत या वयोमर्यादेपर्यंत जो तुम्हाला मी धर्माचा आणि विनयाचा जो उपदेश दिलेला आहे तोच तुम्ही माझ्यानंतर तुमचा स्वतःचा गुरु. डिसेंबर 1956 पर्यंत भगवान बुद्धाने त्यांचा धर्म या महान धर्माचं तुमच्यासाठी अगदी सुटसुटीत असं मराठीतून लेखन केलं. त्यांच्या प्रस्तावनेची फक्त एकच पान जे लिहायचं बाकी होतं जे 5 डिसेंबरला त्यांनी लिहून पूर्ण केलं 5 डिसेंबर 1956ला. आणि या 1956 प्रस्तावनेचं शेवटचं अखेरचं पान लिहून बाबासाहेबांनी ते लिहिलं आणि स्वतः त्या रात्री निवृत्त झाले. ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेच नाही अर्थात त्यांचं महापरिनिर्वाण झालं 6 डिसेंबर 1956ला. हा तो भगवान बुद्धाने त्यांचा जो महान ग्रंथाचा सुरुवातीपासून शेवटच्या शब्दापर्यंत माझ्या ज्या आवाजात तुम्ही आता जो आवाज ऐकत आहात या आवाजात मी 27 तास नॉन स्टॉप वाचन करून या ग्रंथाच्या ध्वनिमुद्रित सिरीज करून याचा एक पेन ड्राईव्ह यावर्षी 6 डिसेंबरला बंदिजाने तयार केला. आणि सहज तुम्ही पेन ड्राईव्ह मोबाईलला कोणत्याही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कोणत्याही कशाहीमध्ये तुम्ही ऐकू शकता. टीव्हीमध्ये सहज घरात तुम्ही ऐकू शकता. अशा प्रकारे तो पेन ड्राईव्ह आम्ही तयार केला. तो महान धर्मग्रंथ मी तुमच्यापर्यंत माझं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याप्रती छोटंसं योगदान आढावसाहेब करत आहेत. त्याप्रमाणेच आपले अनेक कार्यकर्ते अनेक अनुयायी सद्धर्माचं काम करून धर्मकार्यात या ठिकाणी सहभागी होत आहेत. आणि म्हणूनच या आईंना आजच्या या दिवशी माझ्या वतीनं श्रद्धांजली व्यक्त करताना मला खरंच मनपूर्वक समाधान वाटत आहे.
आणि म्हणूनच या ठिकाणी बसलेल्या सर्वांना मी शतशः धन्यवाद देते, कारण माझ्या धम्म संदेश स्कूलच्या विद्यार्थिनी मी पूज्यपंडितजींना सांगू शकते की आमचं रमाबाई आंबेडकरमध्ये जे गंधकुटी युद्धविहार आहे या ठिकाणी मी स्वतः दर रविवारी सकाळी आदरणीय काकासाहेबांसाठी दर रविवारी सकाळी 8 ते 10 मी धम्म संदेश स्कूल गेली 10 वर्ष चालवत आहे. आतापर्यंत 110 विद्यार्थी माझ्याकडे आता जे धम्मकथा मिळाले हा सगळा धम्माचा अभ्यास बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा, भारताचे वास्तविका, बाबासाहेबांचे विचारधर, अनेक गोष्टी पौर्णिमेचं महत्त्व प्रत्येक आम्ही विहारात प्रत्येक रविवारी सकाळी 8 ते 10 धम्म संदेश स्कूल मी चालवते आणि म्हणूनच धम्म कार्यात थोडासा तरी माझा वाटा असावा असं मी स्वतःला यामध्ये सहभागी करून घेण्यात धन्यता मानते. कारण माणसाच्या मरण समयी भगवान म्हणतात माणसाच्या मरण समयी त्यांच्या संपत्तीचे वारसत्व सांगणारे खरे वारसदार असतातच, परंतु त्यांच्या आदर्शांचे विचारांचे वारस असणारे जगात किंबहुना नसतातच. जगात सापडणे शक्य आहे, किंबहुना ते नसतातच. म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या आदर्शांचे अनुयायी आपण असावे. म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये हा छोटासा का होईना एक क्षण आणि एक पण आपण आपल्यामध्ये धम्माचा अनुयायी म्हणून जगावा. म्हणून माझा हा प्रयत्न आहे. आपण या ठिकाणी आदरणीय आईंच्या मातोश्रींच्या या वेदनाबद्दल आपण दुःख व्यक्त करत असताना सांत्वन करण्याची गरज आहे असं या आढाव साहेबांनी आपल्या कार्यक्रमातून त्यांनी दाखवून दिलं आहे, निदर्शनास आणून दिलं आहे की शोक व्यक्त करण्यापेक्षा धम्मकार्य स्वतःला वाहून द्या आणि आपल्या आईवडिलांची सेवा माता पितू उपेक्षान दुःखधारक संगो अनाकुलाच कमलता येता मंगल उत्तम. जेव्हा भगवंतांना अनुयायांनी प्रश्न विचारला होता की जगातील सर्वोत्तम मंगल सत्य काय, तर आपल्या माता पित्यांची सेवा करा. माता पित्यांची सेवा केल्याने तुमच्या हाती मिळणार सर्वोत्तम मंगल असं करणं हे नकळत तुम्हाला पुण्य कर्म मिळवून देतं. आणि म्हणून आदरणीय आढाव साहेबांनी आपल्या आईची सेवा शुश्रूषा वयाच्या 95व्या वर्षीपर्यंत केलेली आहे. आणि म्हणूनच आदरणीय आढाव साहेबांनी या ठिकाणी मला कार्यक्रमाला बोलून एका महिलेच्या हातून पूजापाठ व्हावा, आपल्या भगिनीच्या हातून अंत्यविधी व्हावा, आपल्या भगिनीच्या महिलेच्या हातून त्यांनी आपल्या मातेचे अग्निसंस्कार सुद्धा करून एक चांगला आदर्श घडवून दिला आहे. म्हणून त्यांच्या धम्म कार्याला गती मिळावी म्हणून माझ्या वतीनं माझ्या धम्म संदेश स्कूलच्या वतीनं पुन्हा त्यांना मी जरी शोकसभा असेल तरी त्यांच्यासाठी पुढच्या वाटचालीला शुभेच्छा व्यक्त करते. आणि या ठिकाणी बसलेल्या सगळ्या अनुयायांनी हे लक्षात ठेवा की आपण धम्म अनुयायी म्हणून जगत असताना प्रत्येक वेळी धम्माचं कार्य हे आपलं स्वतःचं कार्य. बुद्ध म्हणाले इतुके आनंद ध्यान दे, बुद्ध म्हणाले इतुके आनंद ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे. धम्माचा हा खजिना ठेवून चाललो, हा वारसा तुलावे देऊन चाललो, दुनियेत नुसतं काना करुणीची दान दे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे. आपण सर्वांनी या ठिकाणी धम्मदेशला शांततापूर्ण ऐकल्या पूज्यपंडितजींना विनंती करते. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.